नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नाजनीन इनामदार एमपीसी लाईव्ह चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अंकगणित या टॉपिक मधला किंवा या सब्जेक्ट मधला सगळ्यात महत्त्वाचा घटक बेरीज हा पाहणार आहोत। यावर आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षांवर अनेक वेळा प्रश्न विचारून गेलेले आहेत। म्हणजे पोलीस भरतीपासून तर कंबाईन एमपीएससीच्या पेपर म्हणजे एमपीएससीच्या एक्झामला सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत। पोलीस भरती परीक्षा म्हणा, तुमच्या तलाठीच्या म्हणा, सरळ सेवा भरती म्हणा आणि कंबाईनचे पेपर, या सगळ्याच पेपरमध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत। तर आज आपण पाहणार आहोत क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची किंवा मग क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज कसं काढायची आणि विषम संख्यांची बेरीज कशी काढायची हे आज आपण सूत्रानेही पाहणार आहोत आणि ट्रिक्स नुसार कशी काढायची हेही पाहणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या भागाला। अंकगणित मधला अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणजे बेरीज। बेरीज म्हणजे क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, म्हणजे सगळ्याच क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज हे सगळंच यामध्ये येतं। पहिलाच आपण छोट्या प्रॉब्लेम पासून, छोट्या गणितापासून सुरुवात करूया। 1 ते 10 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 10 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर हे आपण सूत्राने कसं काढायचं आणि ट्रिक्स नुसार कसं सोडवायचं हे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगणार आहे। का? कारण की सूत्र आपल्याला खूप आहेत। अंकगणितामध्ये सूत्रानुसार गणित सोडवायला आपल्याला बरीच सूत्र लक्षात ठेवायला लागतात। क्षेत्रफळाची तर ऑलमोस्ट सगळेच सूत्र लक्षात ठेवायला लागतात, प्लस घातांक, वर्गमूळ हेही सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागतात। आणि या सगळ्यांचे म्हणजे इतके सगळे सूत्र असताना सगळे सूत्रानुसार गणित सोडवणं आपल्याला अशक्य आहे, किंवा मग इतके सगळे सूत्र एक्झामच्या वेळेस आठवत नाही। मग अशा वेळेस आपल्याला ट्रिक्सचा वापर करावा लागतो आणि काही गणित हे ट्रिक्स नुसारच सोडवावी लागतात, जेणेकरून आपल्याला कमी वेळात तो प्रॉब्लेम किंवा तो गणित आपल्याला कमी वेळात सोडवता येईल। कारण की तुम्हाला पोलीस भरती पेपरला तर 90 मिनिटं असतात, 100 प्रश्नासाठी 90 मिनिटं असतात। मग ते म्हणजे हार्डली तुम्हाला एका प्रश्नासाठी 1च मिनिट मिळतो। मग त्यामध्ये तुम्ही किती म्हणजे ते सूत्र आठवणार, त्यानुसार सोडवणार, मग इतकं सगळं म्हणजे ते एक लेंथी प्रोसेस आहे, किंवा ते सूत्र आठवायला पाहिजे, कन्फ्युजिंग होतं। त्यामुळं ते ट्रिक्स नुसार सोडवणं अतिशय महत्वाचं आहे। पण मी आता तुम्हाला आज सांगताना सूत्रानुसारही सांगणार आहे आणि ट्रिक्स नुसारही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही समजतील आणि दोन्ही लक्षात राहतील। पण माझा आग्रह आहे की सोडवताना तुम्ही एक्झाम मध्ये ट्रिक्स नुसारच सोडवा। ओके, चला तर मग पाहूया आता आपण हे गणित सूत्रानुसार, सुरुवातीला सूत्रानुसार कसं सोडवायचं हे पाहूया। जेव्हा क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला या सूत्राचा वापर करावा लागतो। n अधिक 1 छेदात 2। n म्हणजे काय? n म्हणजे एकूण संख्या। n म्हणजे काय? एकूण संख्या। तर 1 ते 10 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे एकूण संख्या किती? 1 ते 10। एकूण संख्या किती आहे? 10। आणि n+1 म्हणजे 10 अधिक 1, 10 अधिक 1 छेदात 2। तर हे गणित कसं येईल? 10 गुणिले 10 अधिक 1 11 छेदात 2 म्हणजे 2 पंचे 10 आणि 11 पाची 55। हे उत्तर तुमचं सूत्रानुसार येईल। आता आपण ट्रिक्स नुसार याच गणिताला कसं सोडवायचं ते पाहूया। ट्रिक्स नुसार हे गणित कसं सोडवायचं तर हे लक्षात ठेवायचं। पहिली संख्या कोणती आणि शेवटची संख्या कोणती हे लक्षात घ्यायचं। पहिली संख्या काय सांगितली त्यांनी? 1 ते 10 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 1 ते 10 पहिली संख्या किती?
1 आणि शेवटची संख्या किती 10. एकूण किती संख्या आहेत या 2 संख्या आहेत ना. एकूण किती संख्या 2 संख्या. आणि टोटल संख्या किती पर्यंत त्यांनी नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगितली 1 ते 10 पर्यंत. म्हणजे एकूण संख्या किती आहे 10 म्हणून गुणिले 10. तर आता हे सोडवायचं आपल्याला हे ट्रिक्स नुसार. बे पंचे 10 10 आणि 1 11 गुणिले 5 म्हणजे 11 5 55. आलं का उत्तर. सूत्रानुसारही तसंच उत्तर आहे आणि ट्रिक्स नुसारही तसंच उत्तर आहे. फक्त सूत्रानुसार इझीच आहे सोपंच आहे पण सूत्र एंड परीक्षेच्या वेळेस आठवणं महत्वाचं आहे. कोणत्या ह्याला कोणती सूत्र आहेत कारण की हे सगळे सूत्रानुसार आहे. क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा समसंख्यांची बेरीज हे सगळे इतके सूत्र तुम्हाला आठवणं परीक्षेत म्हणजे कठीण आहे. त्यामुळे ट्रिक्स नुसार लक्षात ठेवा कारण की कसाही प्रश्न आला तुम्हाला या ट्रिक्स नुसार सोडवलं की उत्तर हे तुमचं योग्य म्हणजे किंवा बरोबरच उत्तर येतं. आता आपण याच टाईपचं दुसरं बघूया. आपण ह्याच्यात थोडस चेंजेस करूया. 1 ते 10 होतं इथं आपण. आता आपण यात थोडस चेंज करूया. 0 ते 100 म्हणजे 0 ते 100 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. नैसर्गिक संख्येचा हा शब्द आपण इथं समजा आपण असं टाकलं नैसर्गिक किंवा सर्व 0 ते 100 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. तर हे सूत्रानुसार अगोदर आपण कसं सोडवणार. सूत्र काय आहे n कंसात n प्लस 1 छेद 2 आणि n म्हणजे तुम्हाला सांगितलं मी एकूण संख्या. n म्हणजे एकूण संख्या. तर आपली एकूण संख्या किती आहे 0 ते 100 म्हणजे तो एकूण संख्या किती 100. 100 n अधिक 1 म्हणजे 100 अधिक 1 छेद 2. 100 आणि n प्लस 1 म्हणजे अधिक 1. 100 अधिक 1 म्हणजे किती 100 गुणिले 101 छेद 2. 2 नी भाग दिला बे 1 बे बे पंचे 10 0 म्हणजे 50 गुणिले 101. तर याचं उत्तर 0 शी 0 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5. तर हे तुमचं आलं उत्तर सूत्रानुसार. आता आपण ट्रिक्स नुसार पाहूया. ट्रिक्स नुसार हे कसं सोडवणार. तुम्हाला काय सांगितलं ट्रिक्स नुसार कोणतंही गणित आलं असं तर तुम्हाला एकच लक्षात ठेवायची पहिली संख्या आणि शेवटची संख्या हे लक्षात ठेवायचं. तर इथं पहिली संख्या 0 ते 100 आहे म्हणजे पहिली संख्या काय येणार आहे आपली 1. 1 शेवटची संख्या 100. छेदात ही किती संख्या आहे 2 संख्या म्हणून छेदात 2 संख्या आणि एकूण संख्या किती आहेत 100 आहेत म्हणून गुणिले 100. कळलं. पहिली संख्या शेवटची संख्या 2 संख्या म्हणून छेदात 2 आणि एकूण संख्या गुणिले 100 किती आलं 101 छेद 2 गुणिले 100. 100 ला 2 नी भाग दिला बे 1 बे बे पंचे 10 आणि 0 शी 0 म्हणजे 101 गुणिले 50 बरोबर किती आलं 5 0 हे 50 0 शी 0 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5 आलं. हे तुमचं सूत्रानुसार आणि हे ट्रिक्स नुसार. दोन्ही पद्धत सोपीच आहे फक्त सूत्र इतकी सगळी सूत्र लक्षात ठेवणं अशक्य असल्यामुळं तुम्ही ट्रिक्सने सोडवा म्हणजे ट्रिक्स सगळ्या गणिताला एकच पद्धतीने ट्रिक्सने तुम्हाला उत्तर काढता येईल. यानंतरच आपण पुढचं गणित घेऊया. बघूया आपण समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढतात. तर गणित घेऊया आपण 60 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. इथं काय विचारलंय 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारली. काय विचारली आहे समसंख्यांची बेरीज. तर अशा पद्धतीचं गणित आपण सूत्राने आणि ट्रिक्स नुसार कसं सोडवायचं मी ते सांगते. आता याचं सूत्र समसंख्यांचं जेव्हा आपल्याला काढायचं असतं समसंख्यांची बेरीज तर याचं सूत्र आहे n
आणि n+1 फक्त इतकं सूत्र आहे. छेदात 2 ह्याला नाहीये समसंख्यांच्या ह्याला. n+1 आणि तुम्हाला सांगितलं n म्हणजे एकूण संख्या. लक्षात ठेवा, समसंख्यांची बेरीज काढायची असेल त्यासाठी सूत्र आहे n+1. तर हे आपण कशा पद्धतीने सोडवणार आहे आता? 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? n किती आहे? 60 पर्यंतच्या सर्व 60 पर्यंत म्हणजे संख्या ही कशी येणार? 2 4 6 8 10 असं करून टोटल किती? 60 पर्यंत. हा म्हणजे 2 4 6 8 10 अशा. म्हणजे या 60 संख्यामध्ये निम्मे संख्या हे सम असणारे आणि निम्मे संख्या हे विषम असणारे. म्हणजे या 60 मध्ये ह्या 30 संख्या हे सम असणारे आणि 30 संख्या ह्या काय असणारे? विषम असणारे. मग आता n एकूण संख्या, समसंख्या n किती आपली? 30 आहे. किती आहे? 30. आणि 30 अधिक 1 अशा पद्धतीने सूत्रानुसार मांडलं आपण. मग 30 गुणिले 31, 30 गुणिले 31 म्हणजे 0शी 0 दिलं, 3 एके 3 आणि 3 त्रिक 9. हे तुमचं उत्तर. कळलं तुम्हाला? अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. n+1 60 मध्ये किती संख्या? निम्मे संख्या हे सम असणारे, निम्मे संख्या विषम असणारे. म्हणून 30 संख्या सम, एकूण संख्या किती? सम 30. 30+1 30 गुणिले 31 930. आणि हेच मी तुम्हाला जेव्हा ट्रिक्स प्रमाणे तुम्हाला एकाच पद्धतीने सगळे गणित सोडवता येतात. हे 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. आपण ट्रिक्स काय आहे? पहिली संख्या आणि शेवटची संख्या घेतो. इथं पहिली संख्या काय आहे? 2 आहे. 2 अधिक शेवटची संख्या किती आहे? 60. छेदात किती संख्या आहे टोटल? 2 संख्या आहे. गुणिले एकूण किती संख्या आहेत या? पहिली संख्या 2, शेवटची संख्या 60, एकूण या किती संख्या आहेत? 2. आणि किती संख्या आहे टोटल? किती संख्यांची सांगितली आहे? समसंख्येची सांगितली. ती एकूण संख्या किती आहे? सम 30 आहे. आता हे सोडवायचं. बे एके बे, बे एके बे, बे पंचे 10 आणि 60 आणि 2 किती? 62 गुणिले 15. आता हे गुणाकार करायचा याचा. 15 दुने 30. मी इथंच गुणाकार करतोय. ज्यांना असा गुणाकार जमत नसेल त्यांनी डायरेक्ट आपला उभ्या पद्धतीने जे लहानपणी आपण करत होतो तशा पद्धतीने गुणाकार केला तरी चालेल. पण अशा पद्धतीने गुणाकार करण्याची सवय लावा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल परीक्षेला आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करू शकाल. तर अशा पद्धतीने ऍडव्हान्स गुणाकार करायची जास्तीत जास्त सवय लावायची. 15 दुने 30, इथं आले 3. 15 × 90, 90 आणि 3 93. उत्तर कळलं? म्हणजे आपण सूत्रानुसारही पाहिलं आणि ट्रिक्स नुसारही हे गणित पाहिलं. याचा पुढचा अजून याच पद्धतीचं मी गणित घेते. ते आता मी गणित पाहूया आपण त्या समसंख्यांचं तसंच तेच गणित सोडवणार आहे, फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. तो कसा ते पाहणार आहेत. हा तिसरा नंबर. कशा पद्धतीने म्हणजे समसंख्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतो. ते अशा पद्धतीने 2 4 6 8 10 अशा एकूण क्रमाने येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. तर याच्यात 2 4 6 8 10 100 पर्यंत क्रमाने येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. 2 4 6 8 हे काय आहे? समसंख्या आहे. इथं त्यांनी समसंख्यांचा उल्लेख नाही लिहिलेला, क्रमाने येणाऱ्या सर्व. पण हे 2 4 6 8 हे कशी संख्या आहेत? समसंख्या आहेत. म्हणून आपलं सूत्र काय आहे समसंख्यांचं? n+1. किती आहे समसंख्या? हे टोटल संख्या किती आहे? 100 आहे. म्हणजे यात काही सम पण असणार आहे आणि निम्मे हे विषम असणार आहे. म्हणजे या 100 संख्यामध्ये 50
हे सम असणार आहे आणि 50 हे विषम संख्या असणार आहे. तर एकूण संख्या किती सम 50 आणि 50 अधिक 1 मी डायरेक्ट आता लिहिते, ते पूर्ण सविस्तर लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. 50 अधिक 1 51. यांचा गुणाकार 50 गुणिले 51, शून्याची शून्य, 5 एके 5 आणि 5 5 25. हे तुमचं सूत्राने उत्तर झालं. आता हेच आपण ट्रिक्स नुसार सोडूया. ट्रिक्स नुसार कसं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या. पहिली संख्या काय याच्यात 2, 2 अधिक शेवटची संख्या काय आहे 100. काय पहिली संख्या काय दिलेली 2, शेवटची संख्या 100 आणि एकूण किती संख्या घेतल्या आपण 2 म्हणून छेदात 2 आणि गुणिले एकूण किती समसंख्या आहे म्हणजे एकूण क्रमाने येणाऱ्या याप्रमाणे क्रमाने येणाऱ्या किती संख्या आहेत 50. किती आहे 50. तर हा आता सोडवायचं. बे एके बे, बे दुने 4, बे पंचे 10. मग 102 100 अधिक 2 102 गुणिले 25. गुणाकार करायचं याचं 25 दुने 50, इथं आलं 5, 25 शून्य शून्य 5 5 आणि 25 एके 25. हे आलं तुमचं उत्तर. कळलं तुम्हाला सूत्रानुसारही आणि ट्रिक्स नुसारही दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. आता आपण विषम संख्यांची बेरीज कशी काढायची ते पाहूया. 80 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आता आपण समसंख्या पाहिल्या, आता विषम पाहूया. विषम संख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढतात. तर याचं सूत्र आहे, सूत्रानुसार आधी आपण पाहूया, मग आपल्या नेहमीच्या ट्रिक्स नुसार पाहूया. याचं सूत्र आहे, याचं सूत्र सोपं आहे. काय सूत्र याचं n वर्ग. काय सूत्र n वर्ग. तर 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज 80 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. 80 पर्यंतच्या सर्व विषम संख्या म्हणजे हे संख्या कुठून सुरू होणार 1 3 5 7 अशा पद्धतीने 79 पर्यंत या सर्व विषम संख्या म्हणजे ह्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. आपलं सूत्र काय आहे n वर्ग. 1 ते 80 मध्ये निम्मे हे समसंख्या असणार आहे आणि निम्मे हे विषम संख्या असणार आहे. म्हणजे 80 मध्ये 40 हे समसंख्या असणार आहे आणि 40 हे विषम संख्या असणार आहे. तर आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारलेली. विषम किती 40, 40चा वर्ग. 40चा वर्ग किती 40 गुणिले 40 करा, किती आलं 2 शून्य शून्य तसेच मांडले, 4 चोक 16. आलं तुमचं उत्तर. किती सोपं आहे का नाही. सूत्रानुसार n वर्ग 40चा वर्ग किती एकूण संख्या n म्हणजे एकूण संख्या आपली. एकूण विषम संख्या किती 40 आहे म्हणून 40चा वर्ग. 40चा वर्ग किती 1600. कळलं. आता आपण आपल्या ट्रिक्स नुसार बघूया. ट्रिक्स नुसार हे फक्त इतकंच आहे की तुम्हाला प्रत्येक ह्याला समसंख्या विषम संख्या प्रत्येक सूत्र लक्षात ठेवावं लागेल आणि ट्रिक्स आपली एकच आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सम संख्या येऊ द्या किंवा विषम संख्या येऊ द्या किंवा कशाही पद्धतीने गणित आलं तुम्हाला या पद्धतीने ट्रिक्स नुसार सोडवता येतं. ट्रिक्स काय आपली पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या आणि एकूण किती संख्या आहेत 2 आणि या किती संख्या आहेत 2 आणि एकूण किती संख्यांचं विचारलेलं आहे एकूण विषम संख्यांची. मग 1 ते 79 पर्यंत किती संख्या आहेत विषम आपण पाहिलं. 1 ते 80 पर्यंत 40 संख्या या विषम संख्या आहेत म्हणून एकूण संख्या किती 40. हे सोडवायचं आता. बे एके बे, बे दुने 4 शून्यशी शून्य 79 आणि 1 किती 80 गुणिले 20. हे 2 शून्यशी शून्य मांडले आणि 8 दुने 16. कळलं. आलं उत्तर बरोबर तुमचं ट्रिक्स नुसारही आणि सूत्रानुसारही. कळलं का तुम्हाला. हे सूत्रानुसार आणि हे ट्रिक्स नुसार. ट्रिक्स प्रत्येक गणितात आपल्याला एकाच पद्धतीचे ट्रिक्स वापरावे लागते, त्यात चेंजेस करावं लागत नाही. तर आता आपण पुढचं गणित पाहूया की कशा पद्धतीने विचारलं जातं परीक्षेला. आता तुम्हाला अशा पद्धतीने गणित आलं तर कसं सोडवणार. 5च्या पहिल्या 10 विभाजकांची बेरीज किती. विभाजक म्हणजे काय ज्याने 5ला भाग जातं अशी संख्या म्हणजे विभाजक. मग 5च्या पहिल्या 10 विभाजकांची संख्या म्हणजे कसं येणार
5 गुणिले 1, 5 गुणिले 2, 5 गुणिले 3, असं 5 गुणिले 10 पर्यंत पहिल्या 10 विभाजकांची बेरीज विचारली. म्हणजे 5, 10, 15, 50 पर्यंत संख्या ह्यांची पहिल्या 10 विभाजकांची बेरीज, म्हणजे ज्या पहिल्या 10 संख्या ज्यांना 5 ने भाग जातात अशा संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर हे आपण ट्रिक्स नुसार कसं सोडवणार? पहिली संख्या कोणती आहे? 5. आणि आता हे आपण ट्रिक्स नुसार सोडूया, सूत्रानुसार नको. 5 शेवटची संख्या किती? 50. 5 अधिक 50, 5 अधिक 50, आणि एकूण किती संख्या आहेत? ह्या 2 संख्या. पहिली संख्या घेतली आणि शेवटची संख्या म्हणून 2 संख्या. आणि एकूण किती संख्यांचं विचारलंय? पहिले 10 विभाजकांची, म्हणून एकूण संख्या किती? 10. हे गणित आता सोडवायचं पुढं. किती? आणि इथंच भाग देऊ आपण, पुढचे स्टेप वाढायला नको. बे के बे, बे पंचे 10, आणि 50 आणि 5 55 गुणिले 5, म्हणजे 5 5 25, इथं हातचेला आले 2, 5 5 25 आणि 2 26 27. हे तुमचं उत्तर. काय तुम्हाला ट्रिक नुसार किती पद्धत, म्हणजे कशाही पद्धतीने गणित आलं की हे तुम्हाला ट्रिक नुसार पहिल्यापासून आपण पाहिलं की प्रत्येक गणित हे ट्रिक्स नुसार सोडवता येतं. वेगवेगळ्या सूत्रांची लक्षात ठेवण्याची गरज नाही. या ट्रिक्स नुसार तुम्ही सोडू शकता. अजून एक मी शेवटचं गणित घेते, म्हणजे तुमचं कशाही पद्धतीने गणित आलं की तुम्हाला लक्षात राहील. पुढचं गणित आहे 7च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती. तेव्हा याच टाईपचं गणित होतं, फक्त वाक्यरचना बदलली होती. तेव्हा विचारलं होतं 5च्या पहिल्या 10 विभाजकांची बेरीज किती, आणि आता काय आहे? वाक्यरचना बदललेली आहे, गणित त्याच पद्धतीचं आहे. 7च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? 7च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज. 7चा पाडा म्हणजे आपला 7, 7 2 14, 7 3 21, 70 पर्यंत 7चा पाडा. या सर्व संख्यांची बेरीज विचारलेली. आपल्या ट्रिक्स नुसार काय आहे? कसं सोडतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. शेवटची संख्या किती आहे? 17. पेन चालत नाहीये. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदात किती? पहिली संख्या काय आहे? 7. शेवटची संख्या किती आहे? 70. एकूण किती संख्या आहेत? 2. आणि या 7च्या पाड्यात एकूण किती आहे? 7 ते 70, 7 10 70, म्हणजे किती टोटल संख्या आहेत? एकूण संख्या किती? यामध्ये पाड्यामध्ये 10 संख्या आहेत ना. एकूण संख्या 7च्या पाड्यात 7 10 70, तर एकूण संख्या किती? 10. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज किती? 77/2 गुणिले 10. बे के बे, बे पंचे 10, म्हणजे 77 गुणिले 5 यांचा गुणाकार करायचा. 5 7 35, इथं आले 3 हातचाला. 5 7 35 आणि 3 36 37 38. हे तुमचं उत्तर. कळलं का तुम्हाला ट्रिक्स नुसार? पहिली संख्या आणि शेवटची संख्या, एकूण किती संख्या? पहिली संख्या आणि शेवटची संख्या घ्यायची, आणि 2 संख्या आहेत म्हणून छेदात 2, आणि एकूण किती संख्या आहेत? गुणिले 10, आणि ते आपण सोडवलं आहे. मग ह्यांची बेरीज केली. 77/2 गुणिले 10 गुणाकार करून 385 उत्तर येतं. तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं की बेरीज यावर कशा पद्धतीने प्रश्न येतो. नैसर्गिक क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची, समसंख्यांची बेरीज कसं काढायची, विषम संख्यांची बेरीज कशी काढायची, आणि विभाजक म्हणजे विभाजकांची संख्या, म्हणजे असं विचारले पहिले 10 विभाजक, तर त्यांची बेरीज कशी काढायची, किंवा 7च्या पाड्यातील 5च्या पाड्यातील संख्या, 5च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज कशी काढायची, हे सर्व आपण या पद्धतीचे गणित आज पाहिलेली आहेत. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की जर आमचे असेच अजून चांगले चांगले जे व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला अपडेट येत राहतील. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या भागात. धन्यवाद.